हॅलो, नमस्कार सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. चला, मी आता आज ब्लॉगला सुरुवात केली आहे. तुम्ही म्हणता एवढं मोठं कुंकू का लावलं? तर कुंकू लावण्याचं कारण म्हणजे की आपल्या दारामध्ये एक मावशी आल्या होत्या. त्यांना साडी दिली मी. म्हणजे ते साडी मागत होत्या, आपल्या हलकी-फुलकी साडी असेल तर त्या म्हणल्या. त्यानंतर त्यांचं म्हणजे नवसाची साडी मागत होत्या. तर मग मी साडी दिली, त्यांची ओटी भरली आणि त्यानंतर त्यांनी एवढं मोठं कुंकू लावलं, तर म्हणलं ते पुसायला पण नको. का तर कसं होतं, पुसलं ना बरोबर वाटत नाही, आपल्यालाही चांगलं वाटत नाही. आणि मग मी तसंच ठेवलं ते आणि त्यानंतर लगेच आरती करून घेतली. परीच्या पप्पांचं पारायण वाचून झालं. त्यानंतर मी लगेचच आरती वगैरे करून घेतली आणि जायचं होतं मला शंकर महाराज मठामध्ये आपल्या पुण्यामध्ये. तर म्हणलं तिथं जायचं होतं, तोपर्यंत म्हणलं आपली तयारी करून घ्या घरातली. आणि काल पाडवा होता, त्याच्यामुळं कसं झालं, पुरणपोळीचा स्वयंपाक होता घरात. त्याच्यामुळे मी स्वयंपाक सकाळी अजिबात केलाच नाही आणि सकाळी फक्त स्वामींसाठी केळीचा नैवेद्य ठेवला होता आरती झाल्यावर आणि त्यानंतर संध्याकाळी डायरेक्ट जेवण केलं होतं. तर जेवणामध्ये एकदम तुम्ही आता पाहतालच, मी चुलीवर स्वयंपाक केला होता आणि माझं सगळं आवरल्यानंतर मी निघाले होते पुण्याला शंकर महाराजा मठांमध्ये. आणि खरंच नशीब खूप चांगलं आहे माझं. का तर आहे ना, अ, मी कित्येक वेळा गेले असेल तिथं मठामध्ये, पण मला आहे ना असं दर्शन आहे ना पहिल्यांदाच असं झालं की थेट मला तिथं त्यांचं स्वामींचं जेव्हा ज्यावेळेस म्हणजे शंकर महाराजांचं ज्यावेळेस पूजा चालली होती त्यावेळेसच आम्हाला तिथं गॅलरीमध्ये बसायला सांगितलं होतं, म्हणजे लाईनीमध्ये. आणि पहिल्यांदाच मी असं बसून दर्शन घेतलं होतं. तर मला खरंच ह्यावेळेस आहे ना एकदम मन भरून दर्शन घेता आलं आणि खूप चांगलं वाटलं बरं का दर्शन झाल्यानंतर. आणि मग पहिल्यांदा आल्याला इथे चप्पल स्टँड आहे, तिथे चप्पल वगैरे काढली आणि तिथे मी आता एका साईडला बघा तिथं उभं राहून पाय धुत होते. छोटेसे असे कारंजे होते पाण्याचे, त्याच्यामध्ये मी पाय धुवून घेतले आणि त्यानंतरच आपल्याला मंदिरामध्ये एंट्री करायची. पण मी तुम्हाला सुरुवातीलाच का सांगितलं, माझं दर्शन खूप छान झालं. का तर म्हणलं एवढा मला वेळ मिळायचा नाही आणि मी का हसत होते, त्या मावशीने मला धक्का दिला. त्याच्यामुळं आमचं दोघींचं हसून त्या हसून गेल्या पुढं निघून. आणि त्यानंतर मी फूल आणि एक नारळ आणि खडीसाखर असं घेतलं होतं. आणि प्रकट दिनाच्या दिवशी आहे ना, स्वामींना दुसरं काहीच नसतं पाहिजे. तर हे दत्त महाराजांचं मंदिर आहे आणि त्यानंतर एक स्वामींचं पण मंदिर आहे छोटंसं तिथं. तिथंही दर्शन घेतलं, पण तिथलं कसं त्यांचं फुलं वगैरे लावायचं चाललं होतं आणि खूप छान असं दर्शन झालं बघा. आम्ही इथं बसलो होतो आणि समोर नैवेद्य वगैरे दाखवूस तोपर्यंत आणि छान पूजा वगैरे चालली होती. त्यांचं गंध वगैरे लावण्याचं, फुलांचं डेकोरेशन करायचं चाललं होतं. तोपर्यंत आम्ही तिथं समोरच पाहून छान वाटलं बरं का. आणि वरती स्वामींचा फोटो आहे आणि शंकर महाराजांचा पण फोटो आहे बाहेरसुद्धा. खूप असं छान म्हणजे मन भरून दर्शन झालं आणि छान वाटलं बघा. तिथून दर्शनानंतर बाहेर आलो आम्ही आणि तिथं असं आहे ना खिचडी भात असतो. तर सगळेजण बघा ह्या भाताचा खरंच आस्वाद घेतात आणि कोणच असं तिथं आहे ना लहान मोठंच नाही. सगळ्यांना प्रसाद एकदम छान असा मिळतो आणि किती तुम्हाला खायचं तेवढं तुम्ही खाऊ शकता. आणि छान अशा आता मस्त वाट्या वगैरे दिलेल्या आहेत आणि तिथं मी गेले तर 2-3 वेळा गेले, पण मी काही प्रसाद खायला मिळाला नाही. आता घाई गडबडीत गेले, ते फक्त दर्शन घेतलं आणि निघून आले होते मी. तर ह्यावेळेस म्हणलं चला आता आलोय तर आपण थोडा वेळ देवापाशी काढावा. आणि हे जे मी आता तुम्हाला दाखवलं ते स्वामींचं मंदिर आहे बरं का. पण मगाशी खूप गर्दी होती त्यामुळे मला तिथं काही शूट करता नाही आलं जवळून. आणि त्यांचं डेकोरेशनचं म्हणजे फुलं वगैरे लावायचं पण चाललं होतं. मी दुपारीच गेले होते 2-2:30च्या टायमिंगला, त्यामुळे त्यांची सजावट चालली होती. आणि संध्याकाळचं कसं होतं, खूप टायमिंग होऊन जातं आणि मी तिथून बरेचसे लांब आहे. यायला खूप उशीर पण होतो आणि येऊन आपल्याला स्वयंपाक पण करायचा होता नैवेद्याला. त्याच्यामुळे मी काही जास्त थांबले नाही बरं का. आणि तिथे एक बाबा बसले होते त्यांच्याकडून मग जे असं वाट्यावरती फुलं असतात, वाटा करून ठेवला होता त्यांनी, त्यांच्याकडून बाबांकडून फुलं घेतली मी. आपल्या घरच्या स्वामींना हार करता येईल म्हणलं. आणि खूप साऱ्या सिंपल पद्धतीने पण आहे ना एकदम छान मनापासून पूजा झाली. आणि घरी आल्यानंतर पहिल्यांदा चहा केला मी. का तर मस्त असा चुलीवरला कडक कडक चहा आहे ना खूप भारी लागतो बरं का. आणि गुळाचा चहा केला होता आणि त्यानंतर बटाट्याची भाजी, वरण-भात, भजी, म्हणजे स्वामींना कांदा भजी आवडतात त्याच्यामुळे कांदा भजी, बटाट्याची भाजी, वरण-भात आणि आमरस. एवढं मी असं साधं सिंपल जेवण बनवलं होतं. पण सगळा स्वयंपाक मी चुलीवर केला आणि काय माहिती मला आहे ना कुठल्याही मंदिरातून जाऊन आलं ना, की मला एकदम अचानकच अशी ऊर्जा येते आणि अजिबात मला आळस वगैरे काही येत नाही. छान वाटतं. तर पहिल्यांदाच नाही, असं मला बऱ्याच वेळेस असं होत असतं. ते म्हणायचं स्वामींचा आपला माझ्यावरती असणारा आशीर्वाद म्हणायचं. आणि त्यानंतर आरती वगैरे करून घेतली संध्याकाळची आणि एकदम साध्या सिंपल पद्धतीने मी हे प्रकट दिनाचा दिवस साजरी केला. तर तुम्हाला आजचा ब्लॉग पाहायला कसा वाटतो कमेंट करून नक्की सांगा. जे नवीन असेल त्यांनी चॅनल लाईक, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.